यातनं फक्त आपल्याला लिंब काढावे लागतील. और ये आ गया हमारा मटन बॉईल. तर फायनली वेळ आली आहे टेस्ट करायची. टेस्ट करूया. खूप तोंडाला पाणी आलंय. कुठे लाकड. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंग. आज आपण आलोय एका कॅनलवर आणि या कॅनलचं पाणी बंद केलंय. त्यामुळे ना इथे रात्री खूप खेकडे दिसतात, खूप लहान मासे दिसतात, इनफॅक्ट झिंगे सुद्धा दिसतात. आणि ते सगळे मासे आपण पकडायचा प्रयत्न करणार आहे आज. पण ते सगळं रात्री, म्हणजे जेव्हा अंधार होईल ना त्यावेळेसच खेकडे आणि झिंगे बाहेर निघतात. तोपर्यंत आपण करणार आहोत मायक्रो फिशिंग. अल्ट्रालाइट सेटअप आहे, शफी भाईंनी दिलाय. याच्यावरच आपण आता लहान मासे आपल्याला पकडता येतात का ते बघूया. आणि बेट म्हणून आपण गांडूळ आणलंय, अर्थवर्म आणलंय. हे कमी पाणी आहे ना, उथळ पाणी आहे, तर ह्या कॅनल मधनच पुढे चालत जाऊया आपण. आणि मासे दिसत आहेत का बघूया. कमी पाण्यामध्ये लोळ्या असतात, दंडावण्या असतात. घे ना झूम करून. जंगल में ऐसे खतरों का सामना आपको अक्सर करना पड़ सकता है, इसलिए आप हमेशा तैयार रहिए. लेकिन ये सांप कोई खतरनाक सांप नहीं है, ये बिना जहर का सांप है. गुतली है? शक्य आहे का? गुतत नाही ती. मेली प्रणवती. चेक करतो ना, मेली का आधी. मेलीच असं. मेली की जिवंत आहे? जिवंत आहे रे. हे बघ ना, जिवंत आहे. तोंड बाहेर काढून आहे. मोटर की रक्षा कर रहे हो, मोटर में क्या सोना है. धामण आहे, बिनविषारी साप आहे, घाबरायचं कारण नाही आहे. आणि हा साप असतो शेतामध्ये उंदरबिंद्र खायला याचा वापर होतो. त्यामुळे याला ना मारू नये. नाही गेली, चालली. ती म्हणत असं गाणं नाही, लो चली मैं अपने, काय गाणं ते, हा, अपने देवर की बारात में. विरोळा तेरी माँ आ रही है, भाग जा. बघूया आज मायक्रो सेटअपवर काय आपल्याला मिळतंय. ॲक्च्युली वेळ फार कमी आहे, लाईट कमी होत चालली आहे. हे एकदम मायक्रो हुक आहे, हे वापरणार आहे आपण. सिक्रेट अड्डा आहे फिशिंगचा, मायक्रो फिशिंगचा. वाम बघ कशी मेली आहे. ही वाम खेकड्यांनी खाल्ली का काय झालं माहिती नाही. कुठे जायचं आपल्याला? थांब 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 तिकडं पळाला थांब थांब पाहिजे. थांब. अचानक लक्ष गेलं म्हणजे यार म्हटलं हा ना. सोडू नका बरं आता chance. अरे, गेली 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 गेली. याच्या खाली हा, ही बघ केवढी. बापरे, आई शपथ. कुठे? अरे लाकड. गेली का? इथे खोल आहे का? आई शपथ, केवढी होती. शख्स पायाला जरा झटका मारला ना, मी घाबरून गेलो. काठी असती. ए मासा 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 मासा. पहिला हो, शिंगटा. मायक्रो हुक फिशिंगवर पहिला मासा मिळाला आज. म्हणजे याच्या अगोदर पकडले, पण एवढा मोठा आज पहिल्यांदा पकडलाय. वाम वाम ते याच्यावरच मिळेल ना वाम पण. हो, खा ना. 2-4 मिळालं तर बघा तुमची भाजी होते. तर नाही, आम्ही नाही पकड. मी खेकडे बनवणार आहे आम्ही आज. एकदम सेन्सिटिव्ह टिप आहे. एकदम बारीकपैकी बारीक मासा असेल ना तरी हालचाल कळू नये. मासे पकड. दुसरा शिंगटा मिळालाय. अरे अरे गेला. दिसत नाही ॲक्च्युली, आता अंधार झालाय. मिळाला.
हा 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 हलतोय हलतोय हलतोय. रॉड ठेवलं होतं. हां हां हाय हाय. बरं केलं लाईट लावलं त्यांनी बघ आपल्यासाठी. हो आणखीन एक शिंगटा मिळालाय. हा आपला शेवटचा कास्ट असेल. वेळ झालाय, अंधार पण झालाय, आपल्याला खेकडे पकडायला जायचंय, पुढे जायचंय. हे आटपूया इकडचं मासा. वडला 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 मासा. हा मासा मासा मासा. वो 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 वो. अरे सुटलं का काय? हां हां शिंगटाच आहे. शिंगटाच आहे ना? हां मोठा आहे जरा. हा शिंगटाच आहे, शेवटचा पण शिंगटाच आहे. 4 शिंगटे मिळाले आहेत. निघूया इकडनं आता. व्हिडिओ चालू आहे का बघ बरं. बापरे किती पाणी. थोडंच पाणी आहे ना रे. ये बरं. बाबू करंट लागतो इकडे मोटरला. कोणत्या ह्या साईडनी? ह्या साईडनी तो छोटा आहे ना एकदम. त्या तिकडे गेलं, तिकडे ती मोटर आहे, तिकडे करंट लागतो. त्यामुळे ते इकडनं हे जाळ काढून टाकलं का वाहून आलं रे हे. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं नाव काय आहे. पाकिट जरी खाली असलं तर काय झालं. ते भिजायला नाही पाहिजे ना. उद्या येतील ना पैसे. उद्या नाही आले तर परवा येतील. तेरवा येतील. हिले खोल आहे ना. ते म्हटलं गुडघ्या एवढं पाणी आहे. हा हा खेकडा आहे, केवढा आहे. हा पकड पकड पण हे पकड. अरे 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 कुठे गेला? तिथं तुमच्या हातात आला होता जवळपास. नको ना एवढं लहान काय करायचं. हा? अरे हा हा सर सर पाय काढ पाय काढ. धरले का? सर तगडा आहे रे. ओ हो हो हो. हे बघा मस्त जबरदस्त साईज मिळाली आहे. झिंगे पकडायला आलो होतो आपण, पण आता खेकडेच पकडूया. म्हणजे जे मिळेल ते. पण याला ठेवणार कुठं? जाऊ दे चला असंच पकडून धरा. नाही ते बारकायचं नकाचं घालून त्याच्यात. हां का नाही जाते याच्यात रे हे. हो ते जरा लय मोठं पडत आहे. बारक्या खेकड्याचं घालून आपण सोडलं त्यानेच. नाराज झाला. समोरून पण कोणतरी, त्यांनी तर नाही पकडले खेकडा. हा अरे कसं पकडू. पाय ठेवू का? थोडी लय मोठा आहे रे. पायाखाली बघा. दिसतोय का? त्याला माझ्या खिशात टाका. नाही थांबा. थांब 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 थांब. द्या सोडायला डायरेक्ट. थांब. मला चावण बरं का लय जोरात पायाला. बोटच कट करेन. ए त्याच्या हातात. कसं पकडू रे याला. लय वाईट साईज. हा ना. हे बघ. बाबू हा चावला बघ मला. हा तो ते आधीवाल्याच खेकडा आहे ना. हा चावला. मी म्हटलं असं कसं काय चावतोय. इकडे 2 नांगीन हा तिसरा करून चावतोय. हे बघ जिवंत आहे हा. लवकर मरत नाही खेकडा. हा ना केवढी साईज. बापरे बापरे. पाय तोडलेला. मोडा डायरेक्ट चला. सॉरी रिस्क नहीं ले सकते हम. इतका बडा. जर तोंडात बोट गेलं तर कामच. मग तुम्ही बघितलंच नसता सर तो. नाही का बघितलं असता? अरे तू इकडे लाईट दे ना बाळा. रिस्क का नाही घेत आहेत. बघा हे जे लाल हा सॉरी हे काळं दिसतं ना टिपका. हा इथं होता इथे. इथून आता वरती सरकत तिकडे आला. खेकडा चावला आहे तो. चांगला बोट सुजला होता. त्यामुळे आता रिस्क घेता आली नाही. हे कुठं आहे तर हे याचे पाय तोडता येईल का तुला? मला कसं काय तोडता येते ना. हातात कॅमेरा आहे का. सगळं करून डोळी चालली लंडन वस्तीची शेजारी. हे खिशात ठेवा ना. तुम्हाला लय खिस्से येत आहो. गप मी माझ्या खिशात नाही ठेवणार सगळं. माझ्या खिशात ठेवायला कसे पटकन. तू म्हटला ना. तू म्हटला. मी तिथंच आहे ना. लाईट दे बाळा मला खाली. ठेवा का इथे.
मला काय दिसल? दडपा तिथंची खाली, दडपा डायरेक्ट खाली. काय इकडं ते दिसतच नाही, लाईट पण असं पडतो ना. लाईट नाही दिसाय डॉक्टरच काय नाही ना, गडूळ आहे सगळं. खेकडाचे बघा जीवंत है हाँ, लेकिन अब पकड़ कैसे पाएंगे उसको? दडपूक पाय खाली तोपर्यंत दगडाच्या आडुशालाच गेलाय. असं जवळ तेव्हा का हातात आला काय सॉफ्ट शेल एकदम. जाऊ द्या सोडून मग. हे बघा असं सॉफ्ट आहे एकदम. समुद्रातले असे सॉफ्ट शेल खेकडे असेल ना, तर त्यांना खूप किंमत असते. याला नाही काही किंमत. नाही किंमत एक खतरनाक नजरशी का. ना इलाजाने आपल्याला आपल्या मास्कची आहुती द्यावी लागते. आता हा मास्क मी कधी परत वापरू शकणार नाही. यही होता है बिना प्लॅन के आने का नतीजा. 3 मिळाले चांगले ना. झिंगी मिळाली का रे इकडे? झिंगी मिळाली इकडे? दगड हलणार नाही पण हा नाही रे, इकडे नाही पॉसिबिलिटी. हे लोक त्यामुळेच इथे थांबले नाही प्रणव. हां चाललाय दगडाच्याच खाली. ए नांगा तोडला का त्याने? नाही नांगा आधीच नव्हतं त्याला. नक्की? हां तुमचं झाडूक वाजलो. नक्की ना. हां साईज बघा केवढी आहे बाबो. हे अशी जम्बो जम्बो साईज मिळते आपल्याला खेकड्यांची. ओके चलो. हे काय चालू आहे ना कॅमेरा माझा? हां ठीक आहे. मास्क में नाही. मास्क में कमीत कमी अर्धा किलोचं तरी असं ना. कुठं? हां तर अरे यार बापरे, काय साईज मिळते रे खेकड्यांची. खतरी लागलं पायाला. मादी होती. तेव्हा का असं होतं, गायबच होऊन जातो तो. काय गायब होतो. थांब, हे बॅटरी बदलावी लागेल. हा 1% आहे. पटकन पकडला का? हां सोड. उचलू? हां 100%. नको नको. हां उचल बरं. 100%. हां उचल. जर तुझा फोन जर आधी माझ्या हातात. दिसतंय? दिसतंय. हां चला माझ्याकडे फोन आहे खिशात आहे माझ्या. तर आपण खेकडे पकडले. हे पोरं पुढे गेले होते, ते झिंगे पकडायला गेले होते, तर त्यांनी काही झिंगे पकडले ते सुद्धा आपण बघूया. नाव काय तुमचं? नामदेवला मिळाले. आपल्याला तर नाही मिळाले. एक चान्स मिळाला होता, सुटली. हे ॲक्च्युली वाहत्या पाण्यामध्ये ना यांचे डोळे बिळे काही चमकत नाही. आपण त्याच याच्यावर होतो की भरोश्यावर की डोळे चमकले की कोळंबी तिथं असेल, आणि आपल्याला एक कोळंबी दिसली नाही. जी दिसली
ती आपल्याला पकडता आली नाही कारण की टॉर्चची लाईट गेली होती. काढीला पकडा. नाही येत. बॅटरी पण संपावर आली आपली. वा केवढी चिलापी पकडली रे. वाम पण बघा केवढी पकडली आहे. वाम आहे, झिंगे हेच म्हणत होतो मी. झिंगे बऱ्यापैकी साईज आहे, एवढी मोठी तर नाही आहे पण बऱ्यापैकी साईज. हे 2 मिळाले झिंगे. 2च मिळाले ना की 3 आहेत? अच्छा हे 3 आहेत. ही साईज आहे आणि पिशवीमध्ये पण आहेत. हे एवढे पकडलेत हे थैलीवर. लहान लहान आहेत पण मिळाले. वाम बघा बऱ्यापैकी साईज आहे. बॅटरी पण संपावर आली आहे आणि बऱ्यापैकी मासे बघायला मिळाले. यांनी पकडले आणि आपण खेकड्यासाठी आलो होतो तर खेकडे पण बऱ्यापैकी मिळालेत आपल्याला. तर आता इथनं जाऊया आणि पुढे बघूया कुकिंगचं काय करता येतं का आपल्याला. बाबू आला बघा आज. आणि बाबूचं येण्याचं कारण म्हणजे काल आपण जी खेकडी पकडली ती थोडीच होती तर बाबू घेऊन आलाय खेकडे. बघा केवढी खेकडी आणली त्यांनी. मोठी मट्टणली खेकडी. हां चांगली मोठी खेकडी आहेत, ताजी खेकडी आहेत. बाबूकडे खेकडे पण मिळतात ना. बाबू आता पिंजरे टाकतात खेकड्याचे. तर कोणाला जर खेकडे हवे असतील जुन्नर साईडला, जर कोणी आपलं जुन्नरचं ऑडियन्स असेल तर जुन्नर. अच्छा घरपोच मिळता. मी देशील का घरपोच वगैरे? नारायणगावपर्यंत देईल घरपोच म्हणतोय. कसे किलो आहे साधारण? 300 रुपये किलो विकतोय खेकडे. तर तुम्हाला खेकडे जर हवे असतील ताजे खेकडे तर तुम्ही बाबूला कॉल करू शकताय. वरती इथे तुम्हाला त्यांचा नंबर मिळून जाईल. झिंगेसुद्धा आणलेत आपण. म्हणजे काल आपल्याला एवढी मिळाली नाही झिंगी, ही विकत आणलीत आपण एक्स्ट्रा आजच्या रेसिपीसाठी. ही मीडियम साईजची झिंगे आहेत. तर आता ही क्लीन करून घेऊया, तोडून घेऊया. आणि हे असे मोठे साईजचे खेकडे पण आणलेत बाबूने. ते हे खेकडेसुद्धा आपण तोडून घेणार आहोत. यांचे नांगे बघा केवढे जबरदस्त आहेत. कोळंबी साधारण ह्या साईजचे आहेत सगळ्या. ह्याच आपल्याला रेसिपीला लागणार आहेत. क्लीन करून घेऊया. यांचा मांदा वेगळा करायचा आपल्याला, कोळंबीचा आणि खेकड्यांचा पण. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ॲक्च्युली याच्यामध्ये. आणि हे खेकड कसे तोडताय म्हणजे खेकड नेहमी जसं तोडतो तसेच तोडायचे, फक्त याचा मांदा आपल्याला सेपरेट काढून घ्यायचा आहे. हा पिवळा जो मांदा दिसतो, मांदा म्हणजे त्याचा फॅट असतो. हा मांदा आहे आणि हा आता काढून घेतला आहे, याच्यात काढला आहे. कंस पण घेतली आहे आणि हे असे खेकडे साफ करून घेतलेत. हे खेकड्यांचे नांगे आणि हे झिंगे हे असेच साफ केलेत. यांचे शेल तसेच ठेवलेत कारण की हे आपल्याला बॉईल करायचे आहेत. शूट आहे ना आज घराच्या इथेच करणार आहे आपण. सर्वात पहिली जी रेसिपी बनवायची म्हणजे पूर्ण एकच रेसिपी आहे, बॉईलच बनवायचं आपल्याला. सगळं करता करता आपल्याला नेहमी संध्याकाळच होते, पण आज मुद्दाम संध्याकाळ केली कारण की ही रेसिपी एन्जॉय करायची जी खरी वेळ आहे ना ती संध्याकाळच आहे. पेटली चूल, आता याच्यामध्ये ना थोडीशी मोठी लाकडं ठेवूया. लकीली हे बरोबर पातेल्याच्या आकाराची चूल बनली आहे. हेच हवं होतं आपल्याला. सर्वात बेस्टला ना ही फॅट जी आहे ना, चरबी, ही ठेवूया. थोडीशी आणखीन हवी होती. ही चरबी अशी ठेवली आहे. बटाटे आहेत, काही बटाटे आहेत, कांदे, हिरव्या मिरच्या सुद्धा आहेत आणि टोमॅटोस. आणि हे 1 kg मीठ आहे. हे असं थोडंसं प्रयत्न करा इव्हनली स्प्रेड करायचा. आणि हे मसाले, तेजपत्ता आहे, काळी मिरी आहे आणि दालचिनी आहे आणि लवंगसुद्धा आहे. ते हे सुद्धा आपण वरतून घालूया. पाणी घालूया, थोडंसंच घालायचं, पाणी जास्त नाही घालायचं आहे. मटणाचं पण त्याचं अंगातलं पाणी निघेल, त्यामध्ये पण ते शिजेल. आणि हे असं स्लो कुक व्हायला ठेवून द्यायचं आहे. लक्ष द्या, स्लो कुक व्हायला पाहिजे. फास्ट कुक कराल तर त्याची मजा निघून जाईल. एखाद्या वेळेस मटण जळू पण शकते. आणि हे आता आपल्याला याचं झाकण जे आहे ते सील करायचं आहे. मीठ घालूया. हे गव्हाचं पीठ आहे, याच्याने आपल्याला ते सील करायचं आहे. ओके. हे मातीच्या भांड्यात कराल तर अजून चांगलं आहे, पण आपले सगळे मातीचे भांडे फुटले. तर आता आपल्याला सगळं तयार करायचं परत सगळ्या गोष्टी. ओके, आता हे सील झालंय. 7:41 झालेत बाबूच्या मोबाईलमध्ये. तर आपल्याला हे ऑलमोस्ट 2 तास असंच ठेवायचं आहे स्लो कुकिंगवर, एकदम स्लो फ्लेमवर. ही इतकीच ठेवली आहे फ्लेम आपण.
तर सारखं हे आपल्याला चेक करावं लागेल, ही काठी पुढे सरकावी लागेल. हे मटण शिजत आहे, याला अजून साधारण अर्धा तास तरी आहे पूर्ण व्हायला. तोपर्यंत आपण काय करूया की दुसरा जो पार्ट आहे आपला कुकिंगचा तो करून घेऊया. त्यासाठी दुसरी चूल पेटवली आहे. बॉईलसाठी आपण हे भांडं वापरतोय. याला राख लावून घेतली आहे. हे सगळं मटेरियल आहे बॉईलसाठी. झिंगे आहेत, खेकडे आहेत, कंस आहेत. आधी पण सांगितलं होतं, परत सांगतो, ह्याचं शेल आम्ही असंच ठेवलं आहे कारण की बॉईल करायचे ना आपल्याला, तर त्यामुळे असंच ठेवलं शेल. झिंगे टाकून घेऊया आधी. खेकड्यांचा पेंदा आहे, हा पण बॉईल करायचा आहे आपल्याला. नांग आहेत, हे पण टाकूया. साईज बघा केवढी आहे, भरलेले नांग आहे, असं वजन वाटतंय. हे कंस आहेत मक्याची. कांदे, पाणी, लिंब, खडे मसाले आहेत, तेजपत्ता आहे, थोडासा जास्त घेतला आहे तेजपत्ता, दालचिनी आहे आणि ही काळी मिरी आणि लवंग आहे. 5-7 लवंग आहे आणि काळी मिरी आहे. मीठ जरा जास्त घालायचं आहे कारण की पाणी भरपूर आहे. हळद, झाकून देऊया. हे सगळ्यांना स्लो कुक करायची गरज नाही आहे. हे बॉईल याला थोडंसं जास्त विस्तव असेल तरी चालेल. तर अशा प्रकारे दोन्ही भांड्यांमध्ये कुकिंग होते आहे. सर्वात मेन इन्ग्रेडियंट आहे जे आपल्याला ग्रेव्ही बोलू शकताय किंवा सॉससारखं बोलू शकताय, ते त्याच्यावरती जे बॉईलवरती स्प्रेड करायचं आहे ना, त्यासाठी मेन इन्ग्रेडियंट आहे लसूण. तर तो बऱ्यापैकी लागणार आहे. पीठ थोडंसं लीक झालं आहे, वाफ निघते तिथून, नाही निघायला पाहिजे पण हे होत आलं आहे तर चालतं आहे. बॉईल मस्तपैकी उकळायला लागलं आहे. अय्यो अय्यो, ये तो 12 गिरराजी. उकळतंय, मस्तपैकी उकळतंय. फार लेंदी प्रोसेस आहे ॲक्च्युली. भूक लागली, अजून जास्त कंट्रोल होत नाही. 10:30 वाजून गेलेत. होईल थोड्या वेळात रेडी. मस्तपैकी उकळलं हे, झालं हे. उतरून घेऊया. हो, ह्या भांड्याचं ना हँडलचा हाच फायदा बरं का, हे गरम होत नाही याचं. मागे पण मी बघितलं होतं. या दोन्ही गोष्टी तर रेडी झाल्यात. तर आता आपला हे मेन जे आहे ना सॉस किंवा जी ग्रेव्ही त्याच्यावरती आपल्याला टाकायची आहे ती बनवायची आहे. पॅन घेतला आहे. सर्वात आधी बटर सोडूया याच्यामध्ये. साधारण नाही, 2.5 वड्या टाकल्यात आपण याच्यामध्ये. 2.5 वड्या सोडल्यात बटरच्या. बारीक चॉप केलेलं लसूण. लसूण थोडा एक्स्ट्रा झाला तरी चालेल. यामध्ये ना मीठ नाही टाकलं आपण कारण की बटर जे आहे ना ते ऑलरेडी सॉल्टेड आहे. बटरचं आणि लसूणचं जे कॉम्बिनेशन असतं ना ते भन्नाट असतं. हा झिंग्यांचा मांदा आहे, हा खेकड्यांचा मांदा, म्हणजे दोन्ही फॅटच आहेत बरं का. थोडंसं परतून घेऊया हे. दोन मोठे लिंबू पिळलेत. माऊली काळा मसाला हे ना 4 चमचे घेणार आहे आपण कारण की साधारण 1 किलो झिंगे आणि खेकडे मिक्स केले तर 1 किलोपर्यंत त्याचं वजन होतं आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त. माऊली गरम मसाला हे ना आपण 1.5 चमचा घेऊया फक्त. हा हा हा, एकच नंबर झाली ग्रेव्ही. रंग बघा रे ग्रेव्हीचा. ही थोडी थिक झाली, तेल आपण यांना जरा पातळ करणार आहे. त्यासाठी जे आपण बॉईलचं ब्रॉथ आहे तेच वापरणार आहे. हे येणारच नाही. ह्या ब्रॉथमध्ये पण मीठ भरपूर आहे त्यामुळे आपण याच्यात मीठ नाही घातलं आहे. उकळी येऊन देऊया आणि मग जेवणाची तयारी करूया.
मित्रांनो, आपण नेहमी माऊली मसाले वापरतो कारण की हे मसाले पूर्णपणे नॅचरली बनवले जातात. यात कोणत्याही प्रकारचं केमिकल नसतं. हे मसाले चुलीवर भाजले जातात आणि डंका मशीनवर बनवले जातात. त्यामुळे यांची जी टेस्ट आहे ना इतकी भन्नाट लागते. आणि माऊली मसाले आणि नॉनव्हेजचं कॉम्बिनेशन आहे ना एकदम भन्नाट आहे. मी तर नेहमीच वापरतो. तुम्ही सुद्धा वापरून बघा. तुम्हाला जर हे मसाले ऑर्डर करायचे असतील तर इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि त्यांची वेबसाईट सुद्धा आहे. आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि वेबसाईट मिळून जाईल. तिकडून तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकताय. मस्तपैकी हे उकळायला लागले सॉस. जेवणाची तयारी करूया. खूप भूक लागली आहे. खाने की तयारी शुरू हो चुकी है. ये आ गया हमारा बॉईल, गरमा गरम बॉईल. ध्रुवा बिचारा पिल्लू किती वेळेचं उपाशी आहे. 1 मिनिट हा ध्रुवा झालं. सर्वात आधी कॉर्न्स काढूया. हे खेकड्याचे नांगे आणि झिंगे. अरे ही लाईट किती बाकी आहे. यातनं फक्त आपल्याला लिंब काढावे लागतील. और ये है हमारा शानदार बॉईल. एकच नंबर दिसतंय. कधी जेवेल असं झालंय, कधी खाईल असं झालंय. एकच नंबर दिसतं. सावली येते. हे असं 1 नंबर झालाय झिंगा. याचा रंग आणि याचा जो सुगंध येतो ना. मटन बॉईल आपल्याला हे ते सुद्धा घ्यायचं आहे. याचं जरा टेन्शन आहे. याचं काय झालं असेल माहिती नाही मला. हे तर एकदम हलकं झालंय. बापरे, ड्राय झालं की काय. सर्वात आधी हे सील तोडूया. गच्च बसलाय. वा हो, बरं झालं. मला खूप टेन्शन आलं होतं. पाणी पूर्ण ड्राय होतं की काय, पण तसं काही झालं नाही आहे. काय मस्त शिजलंय हे. सुपर. याचं ब्रॉथ पण आहे इथे. हे आपल्याला हवं होतं आणि खाली पण चिटकलं नाही आहे. ब्रॉथ नाही आहे. आता ही सगळी विरघळलेली चरबी आहे. मटण झालं की चेक करून बघूया आधी. हां, एकच नंबर तुटतंय. हे काय, वा, इतकं सॉफ्ट मटण बघितलंय कधी. हां हां हां. आपण आहे ना एक काम करूया. हे जे सूप आहे ना, ब्रॉथ काय बोलाल, सूप बोलाल, हे थोडंसं सेपरेट काढून घेऊया. याची टेस्ट खूप जबरदस्त लागते आहे. ओके. हाँ, और ये आ गया हमारा मटन बॉईल. हे बघा, कुठे खाली लागलं नाही काहीच चरबीमुळे. आणि यात आपण तेल पण एक्स्ट्रा घातलं नाही आहे. मटणाचे पीस बघा काय मस्त दिसत आहेत. काय मस्त शिजलेत. हे असे असे जरी असे झटकले ना, हे पडतात. हां, कसे पडत आहेत म्हणजे किती मस्त मटण टेंडर झालंय, शिजलंय. शिजलं काय? शिजलंच कोणीच बोलणार नाही शिजलं. आणि ही आली गरमागरम ग्रेव्ही किंवा सॉस, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणू शकते. तर फायनली वेळ आली आहे टेस्ट करायची. टेस्ट करूया. खूप तोंडाला पाणी आलंय. सर्वात आधी ना झिंगा टेस्ट करूया. मस्त असा. हा का घेतलाय मी झिंगा, कारण की याच्यावर ऑलरेडी ग्रेव्ही पडली आहे. तर आपण हाच आहे ना ओपन करूया आधी. माझ्याकडे शब्द म्हणजे काय शब्द बोलू. अफलातूनच्या वरचाही जो शब्द असेल ना, तो शब्द मला आठवत नाहीये. इतकं जबरदस्त लागतंय ना. हे बटर आहे. बटर आणि मसाला मिक्स मस्तपैकी. इतकं मस्त शिजलं ना, असं तोंडात टाकल्याबरोबर असं विरघळत आहे. झींगे भाई झींगे, इसके लिए कोई अपनी जान भी दे देगा. इतनी बढ़िया रेसिपी है. हात खराब होणारच. मस्तपैकी इथे हे बटर मसाल्यामध्ये मिक्स करायचं. माइंड ब्लोईंग. हेच मला आता सुचतं आहे शब्द. मटन पण इतकं मस्त शिजलंय ना. पहिल्यांदाच आयुष्यात एवढं असं भारी शिजलेलं मटन खातोय. खूप सुपर, खूप जबरदस्त. तुम्ही बॉईल असे बघितले असेल, खाल्ले असेल की नाही माहिती नाही, पण अशा प्रकारचा बॉईल आहे ना तुम्ही पहिल्यांदाच बघितला असेल. काळ्या मसाल्यातला बॉईल. परत एक मटणाचा पीस घेऊया. हा मटणाचा पीस 1 नंबर. थोडं ग्रेव्हीमध्ये बुडून घेऊया सॉसमध्ये. सुपर. कसं आहे ध्रुवा? झोप येते तरी पण. बटाटा घेतलाय. बटाटा पण असा मस्तपैकी ग्रेव्हीमध्ये बुडून घेऊया.
ही ग्रेव्ही इतकी जबरदस्त झाली ना, ग्रेव्ही नाही सॉरी सॉस, सुपर. मला वाटतं कधीतरी ह्या रेसिपीज पेटेंट करून घ्यायला पाहिजे. काळ्या मसाल्यातलं बॉईल सुपर बढिया. नांगा घेऊया खेकड्याचा. सुपर. ओके ओके, ये बड़ा बड़ा पीस, किती भरीव खेकडे आहेत बापरे. आपण मस्तपैकी बुडून घेऊया. सगळं मस्त शिजले, पण सर्वात भारी कमाल जी आहे ना ती ह्या ग्रेव्हीची आहे. ग्रेव्ही बोला सॉस बोला, मला माहिती नाही एक्झॅक्ट काय म्हणतात त्याला, पण खूप जबरदस्त लागतंय. मेहनत लागली, उशीर लागला, पण मेहनत का फल मीठा होता है. मीठा नाही आहे पण ये टेस्टी आहे. आपण काय करूया की चपाती घेतली आहे, ह्या 2 मिरच्या आहे ना, 2 पैकी 1 ठेवूया इथे, आणि मस्तपैकी याच्यावर आहे ना मटणाचा असा सॉफ्ट पीस घेऊया. हे मटण ओ हो, हे नुसतं हे सगळं वेगळं होतं एकदम. इतकं भारी शिजलंय, तोंडात टाकाल ना तसं मेल्ट होतं एकदम. हा थोडासा कांदा, हे बॉईल ना तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकताय, खूप जबरदस्त लागतंय. मा सुपर लागते सूप. हा झिंग्याचा पीस आहे, ग्रेव्ही मध्ये बुडवलाय, चपातीवर ठेवलाय, परत ग्रेव्ही मध्ये बुडवलाय. आता ना कॉकटेल घेऊया. चपाती घेतली आहे, झिंगा घेतलाय, मटन आहे नाही हे झटकलं तरी पडतंय. साधं आहे, सिंपल आहे, हे तर मी बोलणार नाही. मेहनत लागते, पण मेहनतीचं फळ नेहमी छानच असतं. आणि पेशन्स ठेवा. असं काही जर तुम्हाला जेवायचं असेल ना, 3-4 तास लागले आपल्याला हे सगळं प्रिपेअर करायला, बनवायला, पण ह्या सगळ्या एफर्ट घेण्याचा ना इतका फायदा झाला ना आपल्याला. आपल्या प्रयत्नांचं चीज झालंय. झिंगा खाला, खेकड खाली, मटण खाला, एक नंबर झाला सगळा. आम्हाला तरी शूटमुळे थोडासा वेळ लागतोय, पण जेवढं गरमागरम तुम्ही टेस्ट कराल ना, तेवढी तुम्ही त्याची मजा घेऊ शकताय, खरी मजा. परत तुम्हाला एकदा दाखवतोय. मटण आहे ना इतकं सॉफ्ट आणि टेंडर झालंय ना, जास्त काही एफर्ट लागतच नाही याला हे करायला, स्क्वीज करायला, क्रश करायला. हे तोंडात टाकल्याबरोबर असं विरघळल्यासारखं होतंय. जास्त काही प्रयत्नच करावे लागत नाही याला चावायला. हे खाताना ना तुमचे हात पीत मस्त असे भरणार आहेत, पण त्याचं टेन्शन घेऊ नका. जेवणाची मजा घ्या, भले कोई भी कुछ भी बोले, पण तुम अपने मजे में रहना. खेकडे आणि झिंगे ना थोडेसे ओव्हर बॉईल झालेत, पण खूप मस्त वाटतं ते खायला. कारण की आता हा नांगा पण तोडला ना, युजली नांगा हा चावून त्याच्या आतमधलं जे मांस असतं ते आपण खातो, पण याच्यात असं करायची गरजच पडत नाही आहे. नांगा नाही, पेंद आहे सॉरी. नुसतं असं सक करून खाऊ शकता, जास्त काही एफर्ट करायचीच गरज पडत नाही. आणि हे मला कधी कळलं की आता कॅमेरा जेव्हा बंद केला होता ना, तेव्हा मी एक खेकडा खाल्ला, आणि तेव्हा नुसतं असं करून खात होतो, सक करून खात होतो, तर सगळं एकदम ते जे आतमधलं मांस आहे ना ते असं येत होतं इतकं इझिली. इतकं भारी वाटत होतं ना, एकदम असभ्य झालोय. माझ्या दाढ्या मिशांना पण लागला असेल. बाबूला तर तुम्ही ओळखतच असाल, आपल्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये आहे. त्याच्या चॅनलचं नाव तुम्हाला इथं दिसत असेल. खूप मेहनत करून व्हिडिओज बनवतो, प्लीज त्याला सपोर्ट करा. त्याच्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळून जाईल. त्याच्या चॅनलचं नाव तुम्हाला इथे दिसत असेल, प्लीज जा त्याचं एकदा चॅनल चेक करा. आणि जर तुम्हाला त्याचे व्हिडिओज आवडले तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. आणि होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स अ लॉट. तुम्ही फिशिंगचे व्हिडिओ बघता का यूट्यूबवर? नाही. हां, कोणाचे पाहता? मराठीमध्ये वगैरे? मराठीमध्ये आहे का कोणी लक्षात? नहीं, पोपट हो गया मेरा. मिरची मला वाटलं ती बॉईल झाल्यामुळे तिखट नसेल. हा झोंबली रे झोंबली. नाही घेतले. हा ना 2 घेत होतो मी, बापरे. अरे हे